Very good morning. Structure of eukaryotic cell we have almostly started. आणि त्यातला पहिला पार्ट जो आहे दॅट इज सेल वॉल. हा ना, त्याचं लोकेशन, त्या सेल वॉलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आपण डिटेलमध्ये पाहिलंय. ठीक आहे. एक स्पेशल त्या सेल वॉलला आपण कॅरेक्टरिस्टिक म्हणून स्टडी केलाय का जे विशिष्ट ऑर्गॅनिझम मध्येच प्रेझेंट राहील. कोणकोणते त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण काल मांडले होते है ना. कोणकोणते ग्रुप असतात? फंगस, प्लांट अँड दी ॲनिमल आणि प्रोटिस्ट हा जो ग्रुप आहे त्याच्यातले काही एक्झाम्पल. आता हे जे नावं येऊन राहिले बा, फंजाय काय आहे, प्लांट काय, ॲनिमल काय आहे, प्रोटिस्ट काय आहे, या सगळ्यांचे कॅरेक्टर आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. सध्या आपण सेलचा स्टडी करून राहिलो. सो जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन दी सेल आणि त्याच्यामधले स्ट्रक्चर. आता नवीन एक टॉपिकला सुरुवात करूया आपण आज, दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. हायर ऑर्गॅनिझम मध्ये ज्या कव्हरिंग आपण पाहतो है ना, जशी आपण सेल वॉल आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. बॅक्टेरियामध्ये असणारी ग्लायकोकॅलिक्स आहे. तर ह्या ज्या 3 लेअर आहेत महत्वाच्या, पहा मी परत एकदा बोर्डवर मांडून देतो. ग्लायकोकॅलिक्स, then the cell wall, and here the plasma membrane. तर कॅरेक्टरिस्टिक कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोणती स्पेशालिटी आहे. जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जर समजा बॅक्टेरिया आहेत, तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर ग्लायकोकॅलिक्स. प्लांट सेल असेल तर कॅरेक्टरिस्टिक फीचर कोणता आहे? सेल वॉल. आता राहिला कोणता ग्रुप? ॲनिमल. मग ॲनिमल असो का प्लांट, याच्यामधलं स्पेशल कॅरेक्टर कोणतं असेल, त्याच्या कव्हरिंग मधलं म्हणालो मी, एनव्हेलप मधलं, तर इट इज डेफिनेटली प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि ही दोनही ठिकाणी प्रेझेंट राहील, प्लांट आणि ॲनिमल. अँड ऑफकोर्स बॅक्टेरियामध्ये सुद्धा प्रेझेंट राहील. म्हणजे लोकेशन जर तुम्हाला विचारलं की ऑर्गॅनिझम याचं प्रेझेन्स कुठं आहे, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन ऑल काइंड्स ऑफ द लिव्हिंग सेल. जिथं लिव्हिंग सेल आहे तिथं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे म्हणजे आहे. ऍक्च्युली सेलमध्ये कुठं प्रेझेंट राहते? जनरली आपण सेलमध्ये काय पाहत असतो? न्यूक्लियस. इट इज सराउंडेड बाय सायटोप्लाझम, याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. आणि न्यूक्लियस प्लस सायटोप्लाझम हा जो कम्प्लीट पार्ट झाला, याला आपण नाव देऊ, हा न्यूक्लियस, हा सायटोप्लाझम. तर हे जे स्ट्रक्चर तयार झालं पहा, दिस इज कॉल्ड ॲज अ प्रोटोप्लास्ट. याला काय म्हणायचं आहे? प्रोटोप्लास्ट. आणि हेच ऍक्च्युली सेल मधलं लाईव्ह मटेरियल असते. मग याच्यामध्ये जर सगळ्या केमिकल रिॲक्शन्स घडतात, हाच सेलचा ऍक्टिव्ह पार्ट आहे, लाईव्ह पार्ट आहे, तर मग याला प्रोटेक्शनची गरज पडत असेल. सो द लेअर ऑर मेम्ब्रेन कव्हरिंग विच प्रोटेक्ट दिस प्रोटोप्लास्ट. नुसतं सायटोप्लाझम म्हणून चालत नाही, कारण त्यात सायटोप्लाझम पण आहेत आणि न्यूक्लियस पण आहे. आता आपण युकॅरियोटिक सेल पाहून राहिलो, म्हणजे न्यूक्लियसवर तुम्हाला भर द्यावा लागेल. सो द मेम्ब्रेन विच सराउंड न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम, म्हणजे शॉर्टकट मध्ये काय शब्द आला? प्रोटोप्लास्ट. तर प्रोटोप्लास्टला कव्हर करणारी मेम्ब्रेन, म्हणून त्याला म्हणायचं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे सगळं लिक्विड आहे, सो इट इज प्लाझ्मा. ठीक आहे. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचा हा एक महत्वाचा पार्ट लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. नाउ व्हॉट इज मीन बाय ऍक्च्युअली अ प्लाझ्मा मेम्ब्रेन? It is also called as cell membrane or it is the biomembrane. बायोमेम्ब्रेन बायोलॉजिकल सिस्टम मध्ये ज्या मेम्ब्रेनचं सगळ्यात जास्त फंक्शन असेल है ना, मल्टी फंक्शनल नेचर कोणत्या लेअरचं असेल, तर ती मेम्ब्रेन कोणती असेल? प्लाझ्मा मेम्ब्रेन. बेसिक गोष्टी लक्षात घेत चला, त्याच्यामुळे आपल्याला इंटरेस्ट येते की ऍक्च्युअली प्लाझ्मा मेम्ब्रेनचा स्टडी करणं गरजेचं आहे का नाही. आपलं एक्झाम्पल घ्या, अवर स्किन प्रोटेक्टिव्ह लेअर. काय काम असेल? आपली स्किन किती सारे फंक्शन परफॉर्म करते. तुम्ही कंटिन्युअसली काहीतरी वर्किंग करा, आपल्याला घाम येतो. घामाच्या थ्रू आपल्या बॉडीमध्ये नुसतं वॉटर लॉस नाही होत. तुम्ही म्हणाल बा घाम आणतं तर पाणी लॉस होते बॉडीमधलं, हे तर नुकसान आहे. नाही, वॉटर लॉस होते, याचा अर्थ ते वॉटर एक्सेस आहे. दुसरा मुद्दा,
इन्क्लुडिंग वॉटर, त्याच्यामधून काही सॉल्ट पण रिलीज होतात. आपल्या बॉडीमध्ये सॉल्टचं बॅलन्स मेंटेन असते. एक मुद्दा सांगतो, लक्षात ठेवा, ऑस्मो रेग्युलेशन. ऑस्मो रेग्युलेशन, रेग्युलेशनचा अर्थ तो नियमन करणे. मग कोणकोणत्या गोष्टींचं रेग्युलेशन केलं जाते? बॉडीमध्ये दोन गोष्टी, सॉल्ट अँड वॉटर. असं समजा की हे सॉल्व्हंट आहे आणि सॉल्ट याला सोल्यूट म्हणा. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे सोल्युशन आहे ते परफेक्ट असलं पाहिजे, होमोजिनस असलं पाहिजे, पाहिजे तेवढेच सॉलिड बॉडीमध्ये असले पाहिजे, पाहिजे तेवढंच वॉटर क्वांटिटी असली पाहिजे. जर याचं प्रमाण कमी जास्त झालं तर आपली बॉडी डिस्टर्ब होते, इनबॅलन्स होते. लक्षात राहील. तर म्हणून यांचं रेग्युलेशन ठेवण्याचं काम सुद्धा आपली बॉडीतली स्किन करते. एक्सेस सॉल्ट असते त्याला बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जाईल आणि कमतरता असेल तर आपण त्याला फूड किंवा वॉटरच्या मधून कंझ्युम करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ अवर स्किन. आणखी जर आपण डिटेलमध्ये पाहत राहिलो तर आपल्या बॉडीमधून कोणतीही गोष्ट आपोआप एंटर होत नाही. प्लांट असो काय ऍनिमल, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन ही अशी एक लिमिटिंग, मी याला लिमिटिंग मेम्ब्रेन म्हणतो. बिकॉज इट डिसाइड्स द एंट्री अँड एक्झिट ऑफ एनी मॉलिक्यूल. सेलमध्ये कोणती गोष्ट आतमध्ये घ्यायची आहे किंवा सेलमधून कोणता मॉलिक्यूल बाहेर जाऊ द्यायचा आहे की नाही, या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल करणारी जी लेअर असेल इट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. इंट्रोडक्शन समजून झालं का? अजून आपण त्या सेलचं स्ट्रक्चर, मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर पाहिलंच नाही. हे सगळं बॅकग्राऊंड आहे, कारण आपल्याला फंडामेंटल जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण त्याचं स्ट्रक्चर पाहण्यात मजा नाही येत. हे काही कठीण नाही, हे सोपं आहे. बट व्हाय डू वी स्टडी दी प्लाझ्मा मेम्ब्रेन? जसं सेल वॉलचं इम्पॉर्टन्स पाहिलं होतं, जसं सेलचं इम्पॉर्टन्स पाहिलं होतं, तसं तुम्हाला महत्व कशाचं माहित पाहिजे? प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. अँड दिस इज द इम्पॉर्टन्स. एक तर ते डिसाईड करेल की कोणत्या केमिकलला आपल्या बॉडीमध्ये एंट्री द्यायची किंवा द्यायची नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे फंक्शन्स याचे राहतील. नाऊ वी विल फोकस्ड अपॉन दी स्ट्रक्चर. ठीक आहे, आता पहा डायग्रामला डिस्क्राईब करू आपण, पण बिफोर दॅट ऍक्च्युली प्लाझ्मा मेम्ब्रेन काय? आपल्याला असं वाटतं पण मेम्ब्रेन म्हटलं म्हणजे ती एक लेअर असेल, है ना, अशा टाईपची काहीतरी कव्हरिंग असेल. आहे कव्हरिंगच, पण मुद्दा हा लक्षात घ्यायचा आहे की आपण सेलचा विचार करून राहिलो अँड कम्प्लीट सेल इज मेड अप ऑफ केमिकल्स. त्याच्यामध्ये केमिकल्स असतील, तर या लेअरमध्ये सुद्धा केमिकल असतील. ठीक आहे, तर आपण आता पाहू कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. लक्षात घ्या, प्लाझ्मा मेम्ब्रेन इट इज मेड अप ऑफ केमिकल्स लाईक लिपिड, प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. लिव्हिंग सेलमध्ये महत्वाचे मॉलिक्युल्स कोणते आहेत? बायो मॉलिक्यूल, इम्पॉर्टंट केमिकल कंपाऊंड. तर हे 3 नाव पाठ करून घ्या. तुम्हाला स्पेशल लेसन राहील बायोकेमिस्ट्रीचा, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल येईल की कार्बोहायड्रेट म्हणजे काय, त्याचं केमिकल नेचर काय, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचे टाइप्स काय आहेत, तसंच लिपिडचं, तसंच प्रोटीनचं. तर तेव्हा आपण क्लिअर करू. पण सध्या पुरतं लक्षात ठेवा की सेलमध्ये महत्वाचे असणारे मॉलिक्युल्स जर कोणते असतील बायोलॉजिकल दृष्टिकोनातून, तर दे आर लिपिड, प्रोटीन अँड दी कार्बोहायड्रेट. आणि या तीनही केमिकल पासून प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होते. मग ऍक्च्युली यात महत्वाचं काय पहा, कार्बोहायड्रेट पेक्षाही प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये मेनली 2च कंपोनंट असतात प्रेझेंट पहा, लिपिड अँड प्रोटीन. मग आता कसे प्रेझेंट आहेत पहा, तर लिपिड जे आहे इट इज क्वॅसिफाईड स्ट्रक्चर. नवीन नवीन शब्द येतील आता पहा. क्वॅसिफाईडचा अर्थ होतो लिक्विड, आणि तसंही लिपिडला आपण ऑइल म्हणतो ना. लिपिड किंवा फॅट्स जे आहेत आपल्या बॉडीमधले दे आर ऑइल. कळत आहे का? तर प्लांटमध्ये आपण त्याला ऑइल म्हणत असतो, अॅनिमल मधले जे फॅट्स असतात ते सॉलिड असतात. आता सध्या आपण प्लांटचा विचार करून राहिलो, त्याच्यामुळे लिपिडचा जो पार्ट आहे इट इज क्वॅसिफाईड, आणि क्वॅसिफाईडचा अर्थ काय होतो? लिक्विड लाईक. आणि या लिक्विडमध्ये कोणता केमिकल प्रेझेंट आहे? प्रोटीन्स. आणि अशा पद्धतीचं हे दोनही मॉलिक्युलचं कॉम्बिनेशन कशामध्ये प्रेझेंट राहील? प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. सर म्हणा आम्हाला हे समजलं नाही, परत सांगू, इरेज करू आपल्याला.
पहा, ऍक्च्युली लिपिड म्हणजे काय असते, तर या लिपिडमध्ये या ठिकाणी या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये लिपिडच्या 2 लेयर असतात. मी त्याला म्हणतो बाय लेयर. लिपिड हॅव द 2 लेयर्स अँड दे हेन्स कॉल्ड ॲज लिपिड बाय लेयर. बरोबर आहे. परंतु लिपिड हा कंपोनंट जो आहे, कळून आला का तुम्ही? ऑइल म्हणू शकता त्याला. लिपिड म्हणजे ऑइल म्हणा, फॅट्स म्हणा. तर हे लिक्विडच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. पण केमिकल आहे तर त्याला स्वतःची एक रचना असेल ना, तर ती केमिकलची रचना कशी असते? अशा पद्धतीचे लिपिडचे मॉलिक्युल असतात. हे काय भानगड आहे? हा आहे एक लिपिड मॉलिक्युल. याला म्हणतात हेड आणि याला म्हणतात टेल. कळेल तुम्हाला? एका लिपिड मॉलिक्युलचं स्ट्रक्चर कसं आहे? अशा पद्धतीचं. याच्यामध्ये हा जो तुम्हाला राऊंड दिसून आला, याला नाव देऊ आपण हेड. हे त्यातले केमिकल्स, हे त्याचे ऍटमची अरेंजमेंट असते. अशा प्रकारचं बॉन्डिंग त्याच्यात असतं. आता आपल्याला मॉलिक्युलर लेवलचा स्टडी थोडीच करायचा आहे, तो तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये राहील. सो सिंगल लिपिड मॉलिक्युल इज मेड अप ऑफ हेड पोर्शन आणि याच्यापासून हे जे 2 टेल पोर्शन निघून राहिले, याला आपण टेल म्हणू. आता याचं नेचर कसं आहे पहा. जो हेड पोर्शन आहे इट इज कॉल्ड एज हायड्रोफिलिक आणि जो टेल आहे याला म्हणतात हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिकचा अर्थ होतो वॉटर रिपेलिंग आणि हायड्रोफिलिकला म्हणतात वॉटर लव्हिंग. फोबिया शब्द जरा लक्षात ठेवा, नवीन आहे आपल्याकरता. PHOBIA, फोबिओ. एखादा पर्सन जर फोबिक असेल त्याचा अर्थ तो त्या गोष्टीला घाबरतो. उदाहरण, जे डॉग्स राहतात दे आर हायड्रोफोबिक. त्यांना एक डिसीज असतो पहा, हायड्रोफोबिया. काही लोकांना पण होतो हा, है ना. जर समजा एखाद्या व्यक्तीला हायड्रोफोबिया नावाचा डिसीज झाला तर त्यांना पाण्यापासून दूर राहावं लागतं. लक्षात येत आहे? आपल्या हिंदी सिरियलमध्ये सुद्धा दाखवतात. तर मला हे सांगायचं आहे की फोबिक हा जो वर्ड आहे याचा काय अर्थ होतो की टू गेट फिअर ऑफ, त्याच्यापासून दूर राहणं, रेजिस्ट करणं त्याला. तर अशा पद्धतीचे केमिकलचे नेचर असतात पहा. वॉटर लव्हिंग असेल त्याला हायड्रोफिलिक म्हणायचं आहे, वॉटर रेजिस्टिव्ह म्हणायचं आहे, वॉटर रिपेलिंग त्याला हायड्रोफोबिक. तर एका लिपिडचे 2 मॉलिक्युल, एक आहे त्याचा हेड, एक आहे टेल. टेल हा हायड्रोफोबिक असेल आणि हेड हा हायड्रोफिलिक असेल. लक्षात राहील? तर अशा पद्धतीचे तुम्हाला केमिकलचे 2 नेचर लक्षात ठेवायचे आहेत. लिपिडच्या किती लेअर आहेत? 2. मी इथे एक लेअर ड्रॉ केली. आता इथे दुसरी लेअर ड्रॉ करू आपण. ही झाली आपली लिपिडची बाय लेअर. अरेंजमेंटच अशी आहे. हे केमिकल्स आपण ड्रॉ केले आहेत. ऍक्च्युली काय माहिती आहे काय? हे पूर्ण लिक्विड आहे. हे केमिकल म्हणजे काय? हे एक लिक्विड आहे, पूर्ण लिक्विड, पाणी आहे. फक्त आपण त्याच्या मॉलिक्युलची अरेंजमेंट पाहून राहिलो म्हणून तुम्हाला असं ड्रॉ करायचं आहे. तर अशा 2 लिपिडच्या पार्ट काढल्या. हा जो टेल पोर्शन आहे, हा टेल पोर्शन या हेडच्या कॉन्टॅक्टमध्ये कधी येणार नाही. ठीक आहे, कारण हेड कसा आहे? हायड्रोफिलिक आहे आणि या हायड्रोफिलिकच्या सराउंडिंग मध्ये इथे कुठेतरी पाणी राहू शकतं. आपल्या आरबीसीचं एक्झाम्पल घ्या. आरबीसी इन अवर बॉडी ब्लडचा पार्ट आहे ना, म्हणजे इट इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ दी वॉटर. म्हणजे त्या सेलची जर आउटर लेअर आहे, अॅनिमल सेल, आपल्या बॉडीमधल्या सगळ्या सेलची आउटर लेअर कोणती असेल? प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग आपल्या प्रत्येक सेलला पाण्याच्या सोबतच राहावं लागते ना. म्हणजे त्याची जी आउटर लेअर आहे, आपल्या सेलची जी आउटर लेअर आहे ती वॉटर लव्हिंग असायला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जो आउटर पार्ट आहे तो कसा आहे? हेड पासून बनला आहे, लिपिडच्या हेड पासून. आणि हेड कसा आहे? हायड्रोफिलिक. कळून राहिलं का? थोडेसे कन्सेप्ट नवीन येतील विद्यार्थी मित्रांनो, पण मी त्याला सोप्या लँग्वेजमध्ये ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करून राहिलो. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये 2 केमिकल पाहून राहिलो. त्यातला पहिला आहे लिपिड, दुसरा आहे प्रोटीन. लिपिडचे 2 लेअर असतात म्हणून त्याला बाय लेअर म्हटलं. ही एक अप्पर लेअर तयार झाली, ही लोअर लेअर. प्रत्येक लेअरमध्ये हेड आणि टेल. हेड हा कसा आहे? हायड्रोफिलिक आहे. टेल कसा आहे? हायड्रोफोबिक आहे. टेल आतमध्ये आहे म्हणून त्याला हायड्रोफोबिक म्हटलंय. त्याला पाण्याची काही घेणं नाही आहे. आणि या 2 लिपिडमध्ये, या 2 लिपिडच्या लेअरमध्ये प्रोटीन्स प्रेझेंट राहतात. कारण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं कंपोजिशन तेच आहे, लिपिड आणि प्रोटीन. मग आता ते प्रोटीन जे आहेत त्या प्रोटीनची
पोझिशन चेंज होऊ शकते. काही प्रोटीन या दोन लेअरच्या मधात कुठेतरी प्रेझेंट राहतील. समजा इथंच मला प्रोटीन एखादा ड्रॉ करायचा आहे, इथे एखादा प्रोटीन प्रेझेंट असेल. काही प्रोटीन या लिपिडच्या सरफेसला इथं पण प्रेझेंट राहू शकतात. आता तुम्ही डायग्राम ऑब्झर्व करा. आता हे समजून घेण्याकरता आपण काय करू, वी विल लुक ऍट दी डायग्राम. ऍक्च्युअल प्लाझ्मा मेम्ब्रेनचं नेचर कसं आहे, कंपोजिशन समजलं तुम्हाला, लिपिड आणि प्रोटीन. आता स्ट्रक्चर जर तुम्हाला पाहायचं असेल, दी स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर याला वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या प्रकारचं मत दिलंय पहा. एक सायंटिस्ट आहे पहा, सगळ्यात पहिले डॅनियल आणि डेव्हसन. कोणतं सायंटिस्ट लक्षात ठेवा, डॅनियल अँड डेव्हसन. यांचे नाव फार डेंजर असतात बरं. हे आपल्या घरातले काका मामा आबा नाही आहेत. दीज वेअर द एक्सपर्ट्स. आणि ज्या ठिकाणी ते राहत होते त्यांच्या एरियातल्या नावानुसार ते त्यांचे ते किचकट नाव आहेत. सो डॅनियल अंकल अँड डेव्हसन अंकल. तर डॅनियल डेव्हसन यांनी काय म्हटलंय, त्यांनी या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरला नाव दिलंय त्यांनी सँडविच मॉडेल. माहिती आहे का सँडविच? हा, आपला गावरान सँडविच कशाला म्हणतो आपण, समजा ब्रेड आहे, ब्रेड पाव, त्या दोन ब्रेडच्या पावमध्ये म्हणतात आपण, हा त्याच्यामध्ये आपण काहीतरी बेसनाचा एखादा पदार्थ, आलू वडा वगैरे ठेवतो. वडा पाव सँडविचच आहे ते, एकदम बेसिक आपल्या मुंबईमधलं फेमस. तर सँडविच म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या गोष्टींच्या मधात आपण एखादा पदार्थ ठेवतो है ना, आणि त्याला म्हणतो आपण सँडविच. गोविंदाचा आता पिक्चर पण येतो सँडविच. तर ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आणि सँडविचचं रिलेशनशिप लावायचं आहे. काय आहे, एक तर या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये दोन गोष्टी प्रेझेंट आहेत. परत 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 पहा, लिपिड आणि प्रोटीन. लिपिडच्या दोन लेअर. हा, समजा ही एक लिपिडची लेअर आहे, ही एक लिपिडची लेअर आहे. दिस इज लिपिड, दिस इज लिपिड. आणि दोन लिपिडच्या मधात काय प्रेझेंट आहे, प्रोटीन. हा समजा मी प्रोटीन ड्रॉ करतो. म्हणजेच यू कॅन से दॅट प्रोटीन्स आर प्रेझेंट इन बिटवीन द टू लेअर्स ऑफ लिपिड. म्हणजे हे स्ट्रक्चर काय झालं, सँडविच. हे कोण सांगितलंय, डॅनियल अँड डेव्हसन. पण हे ऍक्सेप्टेड मॉडेल नाहीये. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे वेल नोन फेमस मॉडेल आहे, जे तुम्हाला सिलेबसमध्ये आहे, ज्यावर तुम्हाला क्वेश्चन्स केले जातील, ते आहे बोर्डवर मांडलेलं फ्लुइड मोझेक मॉडेल. आणि याला कोण प्रपोज केलाय, तर इट वॉज गिव्हन बाय सिंगर अँड निकोलसन. नाव लक्षात ठेवा बा. इन 1972. तर असं कम्पॅरिझन केलंय. काही लोकांचं मत आहे की प्लाझ्मा मेम्ब्रेनचे केमिकल कसे आहेत, सँडविच सारखे आहेत. दोन केमिकलच्या मधात दुसरा केमिकल एखादा. आणि या फ्लुइड मोझेकचं मॉडेलचं म्हणणं काय, ते अशा पद्धतीचं आहे पहा, जे आपल्याला आता ऍक्च्युली पाहायचं आहे. इन प्लाझ्मा मेम्ब्रेन द फ्लुइड मोझेक मॉडेल फ्लुइड म्हणजे काय, तर लिक्विड, किंवा आपण त्याला म्हणू सी, समुद्र. आणि मोझेकचा अर्थ होतो ऍट रॅन्डम. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये जे लिपिड नावाचे मॉलिक्युल्स आहेत, त्या लिपिडचा एक समुद्र आहे. इट इज दी सी ऑफ लिपिड. ज्यामध्ये काय प्रेझेंट राहतात, इन विच प्रोटीन्स आर प्रेझेंट. पण ते प्रोटीन कुठेही राहू शकतात. ते त्या लिपिडच्या मधात राहतील, लिपिडच्या बाहेरच्या साईडला राहतील, आणखी कुठे रॅन्डमली कुठे त्याची पोझिशन बदलू शकते. सो प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज आईसबर्ग्स. आता पहा, तुम्हाला समजते काय, लिपिडला मी सांगून राहिलो की इट इज कन्सिडर्ड ॲज द सीज. समुद्रासारखा एक पाणी आहे आणि त्याच्या आतमध्ये प्रोटीन आहेत. प्रोटीन्स आर कन्सिडर्ड ॲज दी आईसबर्ग. आईसबर्ग म्हणजे काय, तर त्याला बर्फाचा पहाड म्हणतात. या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये बर्फाचा पहाड कुठून आला, आला नाही आहे. कम्पॅरिझन करायचं आहे तुम्हाला. आणि याच्यासारखी अरेंजमेंट म्हणजे समुद्रामध्ये मोठमोठे पहाड, बर्फाचे पहाड असतात. पाहिलाय का कधी बर्फाचा पहाड, समुद्रामध्ये गेलाय, नाही गेलाय, पण आपण टीव्ही मध्ये तर पाहू शकतो. वेल फेमस एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, टायटॅनिक.
हॉलिवूडचा पिक्चर आहे आणि खूप नावाजलेला आहे. हिंदीमध्ये डब पिक्चर पण हा अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये जे फार मोठं भव्य जहाज दाखवलंय बा टायटॅनिक नावाचं. टायटॅनिकचा अर्थच होतो खूप मोठं अवाढव्य जहाज. तर ते डुबलं आहे. का डुबलं तर त्याची तो क्रॅक झाला, म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट झाला कोणासोबत, तर त्या समुद्रामध्ये असणाऱ्या आईसबर्ग सोबत, दगडासोबत त्याचं काय झालं, एक ठोस झाली, त्याची ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे ते जहाज पूर्ण डुबलं. टायटॅनिक बिकम डीप गेट इनसाइड दी ओशियन. तर आपल्याला टायटॅनिक नाही पाहायचं आहे, आपल्याला कंपॅरिझन करायचं या दोन गोष्टीचं की व्हॉट इज दी रिलेशनशिप बिटवीन दी सीज अँड दी आईसबर्ग. तर हे जे इथं स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं आहे, या ठिकाणी हे जे ब्ल्यू कलरचे राऊंड तुम्हाला दिसून आले हे आहेत हेड पोर्शन, लिपिडचे हेड. मी इथे परत तुम्हाला सांगतो वाटल्यास, दीज आर दी हेड पोर्शन. आणि हा जो इलॉंगेटेड पोर्शन आहे याला आपण नाव देऊ टेल. आणि हेड आणि टेल कशामध्ये असते, लिपिड. म्हणजे या ठिकाणी ह्या लिपिडच्या दोन लेअर आहेत, त्याला म्हणतो आपण फॉस्फोलिपिड बायलेअर. लिपिड फॉस्फेट मॉलिक्यूल आहे, त्याचे दोन लेअर तयार झाले, फॉस्फोलिपिडच्या दोन लेअर बनल्या, सो बायलेअर. आणि या दोन बायलेअरच्या मधात प्रोटीन प्रेझेंट आहेत. हे जे ब्लॅक कलरचे पार्ट काढले आपण, दीज आर दी प्रोटीन. आणि पहिले सांगितलं मी, प्रोटीन्स आर प्रेझेंट ऍट रॅन्डम. एक तर या मेम्ब्रेनच्या मधात कुठेही प्रेझेंट राहू शकतात, आपण त्याला डिस्क्राईब करू ना. प्रोटीन्स मे बी, जे प्रोटीन्स आपण बोलणार, दिस प्रोटीन्स मे बी एक्सट्रिन्सिक और इंट्रिन्सिक. जे प्रोटीन मेम्ब्रेनच्या मधात प्रेझेंट असतील त्याला इंटिग्रल प्रोटीन म्हणायचं आहे, आत असतील मेम्ब्रेनच्या मधात. आणि एक्सट्रिन्सिकचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, दीज आर कॉल्ड एज पेरिफेरल प्रोटीन्स. म्हणजे जे सरफेसवर प्रेझेंट राहतील, दीज आर प्रेझेंट ऑन दी सरफेस ऑफ मेम्ब्रेन अँड दीज आर प्रेझेंट विदिन द मेम्ब्रेन ऍट दी डीप. आता पहा डायग्रामॅटिकली, या लिपिडच्या मधात हे इथे एक प्रोटीन आपण ड्रॉ केला, हा मेम्ब्रेनच्या मधात आहे आणि नाव दिलाय प्रोटीन चॅनल. आता त्याला चॅनल काय म्हणायचं आहे ते आपण फंक्शन मध्ये पाहू. सध्या तुम्ही फक्त स्ट्रक्चर भर द्या. आणि इथं काही प्रोटीन काढले पहा, हा मेम्ब्रेनच्या मधात आहे म्हणून इंटिग्रल, आणि हा त्या सरफेसच्या वर आहे म्हणून त्याला नाव दिलं मी पेरिफेरल प्रोटीन. ठीक आहे. असे आणखी कार्बोहायड्रेट पण राहू शकतात. हे पहा, ग्लायको प्रोटीन. ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन. हा प्रोटीन सरफेसला प्रेझेंट आहे. ग्लायको लिपिड, कार्बोहायड्रेट, तीन गोष्टी असतात ना, प्रोटीन, लिपिड आणि कार्बोहायड्रेट. मग हे तीन केमिकल या लेअरमध्ये कुठेही प्रेझेंट राहू शकतात. लिपिडची जागा फिक्स आहे, लिपिडची दोन लेअर असतात बस. बाकी मग प्रोटीन, कार्बोहायड्रेट कुठं राहिले तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीची रचना या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये राहते. याचा अर्थ लिपिड नावाच्या मॉलिक्यूलनं एक लिक्विड तयार केलं आणि त्या लिक्विडमध्ये प्रोटीन नावाच्या गोष्टी, प्रोटीन नावाचे सॉलिड प्रेझेंट आहेत, कुठेही राहतात, म्हणून त्याला म्हणतात फ्लुइड मोझेक मॉडेल. ओके, सो दिस इज अबाउट फ्लुइड मोझेक मॉडेल प्रपोज्ड बाय दी सिंगर अँडी निकोलसन. फेमस सायंटिस्ट आहेत पहा. आणि या मॉडेलवर तुम्हाला हमखास एखादा क्वेश्चन राहील. सध्या तुम्हाला असं वाटेल की एवढं सारं किचकट स्ट्रक्चर करायची काय गरज आहे, ते लिपिड आणि प्रोटीन आपण नाही केलंय. हे नॅचरल आहे आणि याचे फायदे तुम्हाला समजतील जेव्हा मी तुम्हाला याचे फंक्शन सांगणार. एवढं साधं आणि सोपं स्ट्रक्चर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं कसं असणार आहे. अरे ही मेम्ब्रेन आहे जी डिसाईड करते एंट्री अँड एक्झिट ऑफ मॉलिक्यूल. नाहीतर कोणत्याही एखाद्या बॅक्टेरियाचं, व्हायरसचं इन्फेक्शन आपल्याला 24 तास इन्फेक्शन झालं असतं. अवर बॉडी इज सराउंडेड बाय लॉट ऑफ न्यूमरस व्हेरियस टाईप ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. पण कोणताही मायक्रोब डायरेक्टली बॉडीला अटॅक नाही करत, कारण आपल्यामध्ये बॅरियर आहे, हे स्किन नावाचं. हे बॅरियर एक मधात फार मोठा अडथळा आहे पहा, आणि हे डिसाईड करते जर एखादा मायक्रोब येत असेल तर आपली स्किन त्याला सांगते द बॉडी गली विच नो एंट्री. कोणत्याही मायक्रोबला एंट्री देण्यात येणार नाही. एंट्री करणारे मार्ग कोणते आहेत, मग आपले ओपनिंग माउथ, इयर, त्यानंतर नोझल कॅव्हिटी असेल, आईज असेल. तर ह्या त्या गोष्टी नंतर पाहू आपण. पण सध्या लक्षात ठेवा की हे एवढं सारं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे म्हणून आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपण एक बॅरियर म्हणू शकतो, आपल्या बॉडीसाठी प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणू शकतो. तर हा एक लक्षात ठेवा तुम्ही, फ्लुइड मोझेक मॉडेलचा पार्ट. ओके, नाउ वी विल फोकस ऑन दी फंक्शन्स. तोपर्यंत तुम्ही डायग्राम पाहून घ्या 2 मिनिटासाठी.
फंक्शन्स ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता पहा याच्यात एक मुद्दा लक्षात ठेवा. पहिला, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ सेमी परमिएबल इन नेचर, किंवा यालाच पुस्तकाप्रमाणे शब्द आहे सिलेक्टिव्हली परमिएबल. सेल आहे आणि सेलच्या आजूबाजूला इथं काहीतरी आयन्स आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, याला आपण आयन्स म्हणू. यापैकी कोणते आयन सेलमध्ये एंटर होतील, कशा पद्धतीनं एंटर होतील, याचा निर्णय घेण्याचं काम कोण करते? प्लाझ्मा मेम्ब्रेन. सिलेक्टेड आयन्स फक्त सेलमध्ये एंटर होतील. कोणताही आयन कोणत्याही वेळेस एंटर नाही होणार, कारण याला परमिशन कोण देईल? प्लाझ्मा मेम्ब्रेन. मुद्दा क्लिअर होणार तुमचा. आयन्स जेव्हा आपल्या सेलमध्ये एंटर होतात, एखादा केमिकल जेव्हा सेलमध्ये एंटर होते, तेव्हा तो प्लाझ्मा मेम्ब्रेनची परमिशन घेते. मे आय एंटर ऑर नॉट. येस म्हटलं तर तो आयन आतमध्ये एंटर होईल, अदरवाईज होणार नाही. है ना. परमिशन ग्रांट करणारं काम कोण करते? प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो इट इज द सेमी परमिएबल इन नेचर. याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो, इट अलोज ओनली selected substances to enter or exit the cell. सेलच्या आतमध्ये कोणता सबस्टन्स येईल आणि सेलच्या बाहेर कोणता सबस्टन्स जाईल, याचा निर्णय घेण्याचं काम प्लाझ्मा मेम्ब्रेन करेल. ओके. त्याच्यानंतर इट हेल्प इन द ट्रान्सपोर्ट ऑफ द सबस्टन्सेस. मग आता ट्रान्सपोर्ट सबस्टन्सेसचं करायचं, तर सबस्टन्स कोणते? तर आपण त्याला असं कन्सिडर करू की सपोज आयन्स आहेत आणि वॉटर असेल, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. आयन जर ट्रान्सपोर्ट होत असतील तर त्याला म्हणायचं तुम्हाला डिफ्युजन. कोणती प्रोसेस म्हणायचं आहे? डिफ्युजन. आणि वॉटर जर ट्रान्सपोर्ट होत असेल तर त्याला म्हणतात ऑस्मॉसिस. नाव लक्षात ठेवा. कोणत्याही प्रकारचा आयन जेव्हा ट्रान्सफर होत असतो एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये, बॉडीमध्ये, प्लांट असो का एनिमल, तर त्या ठिकाणी 100% कोणती प्रोसेस असेल तर इट इज डिफ्युजन. कशी घडते, काय घडते, हे सगळं तुम्हाला एका वेगळ्या लेसन मध्ये येईल. सध्यापुरतं लक्षात ठेवा तुम्ही की आयन जर समजा सेलमधून ट्रान्सफर होतोय तर याचा अर्थ त्या ठिकाणी डिफ्युजन नावाची प्रोसेस घडणार, आणि वॉटर फ्लो होते तर ऑस्मॉसिस, आणि हे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मधूनच घडणार. ठीक आहे. परत हे जे डिफ्युजन आहे याच्यात दोन प्रोसेस आहेत विद्यार्थी मित्रांनो, पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह. जर एखादा आयन फ्लो होताना कोणत्याही प्रकारच्या एनर्जीची गरज पडत नसेल, नो एटीपी, तर त्याला पॅसिव्ह म्हणायचं आहे. आणि जर एनर्जीची गरज पडत असेल तर त्याला ऍक्टिव्ह म्हणायचं आहे. आता हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह काय भानगड आहे? समजा ही एक पर्टिक्युलर आपल्या बॉडी मधली सेल, आणि इथं समजा मी काही आयन्स ड्रॉ करतो. हा एक आयन आहे, हा दुसरा आयन आहे, हा तिसरा आयन आहे, चौथा, असे आयन्स आहेत. दीज आर दी आयन्स. आता समजा आपण असं कन्सिडर करू की या सेलच्या आतमध्ये आयनचं प्रमाण कमी आहे. म्हणजे मी इथं नाव देतो लोअर कॉन्सन्ट्रेशन. आयनचं प्रमाण सेलमध्ये कमी आहे म्हणजे ते झालं लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि सेलच्या बाहेर आयन भरपूर आहेत म्हणून त्याला मी म्हणतो हायर. मग हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे कोण ट्रान्सफर होतील? आयन. अरे कळून राहिलं का? आयन्स आपल्या बॉडी मधला घाम. सध्या कंडिशन अशी आहे की आपल्या बॉडीमध्ये वॉटरचं प्रमाण जास्त आहे, एक्सेस आहे. बाहेरच्या ठिकाणी वातावरण कसं आहे? ह्युमिड आहे, दमट वातावरण आहे. आपल्याला कंटिन्युअस घाम येऊन राहिला कारण वॉटरची लेवल बाहेर कमी आहे. मग बाहेरच्या ठिकाणी आपल्या बॉडीमधून वॉटर लॉस होते, हायर टू लोअर. तर अशा कंडिशनला तुम्हाला म्हणायचं हे जे ट्रान्सपोर्ट आहे याला म्हणायचं तुम्हाला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. जेव्हा एखादा सबस्टन्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे फ्लो होते, आणि कशाच्या मधून फ्लो होऊन राहिला? हा या सेलच्या लेअर मधून. कोणती लेअर आहे आपली? प्लाझ्मा मेम्ब्रेन है ना. तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं तुम्हाला? पॅसिव्ह डिफ्युजन. आणि काही सबस्टन्सेस असे राहतात पहा की ज्यांना फ्लो होण्याकरता एनर्जीची गरज पडते, आपोआप नाही फ्लो होत, त्याला म्हणायचं तुम्हाला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि असे कोणते आयन आहेत? तर सोडियम आणि पोटॅशियम. याला पुस्तकाप्रमाणे Na+,
के प्लस पंप म्हटलेला आहे. हा ऍक्च्युली तुम्हाला डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये येईल जेव्हा आपण ब्रेनचा लेसन पाहू तेव्हा. तर सध्या पुरत्या तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा की प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये दोन प्रकारचं ट्रान्सपोर्ट घडते. इझिली फ्लो होत असतील आयन, कोणत्या प्रकारच्या एनर्जीची गरज नसताना त्याला डिफ्युजन म्हणा. आणि ते कोणतं आयनचं पॅसिव्ह डिफ्युजन. एनर्जीची गरज पडत असेल तर त्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणा. प्लाझ्मा मेम्ब्रेन निर्णय घेणार याच्यावर. आणि वॉटर जर फ्लो होत असेल तर त्याला ऑस्मॉसिस. सो दीज आर दी फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन.